श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहे मसूर डाळ आणि काकडीचा फेस पॅक. तर काकडी आपल्या चेहऱ्याला थंडावा देते, टॅन कमी करते, तसंच ते डलनेससुद्धा कमी करते. तर आणि मसूर डाळ हे एक नॅचरल क्लिन्झर आहे. ते आपल्या पोर्स क्लीन करते, डेड स्किन काढते आणि जर तुम्ही रेग्युलर त्याचा यूज केला तर स्किन टाईट आणि ब्राईट करते. तर हा फेस पॅक कसा बनवायचा आपल्याला हे आपण आता बघूया. तर या फेस पॅकसाठी लागणार आहे आपल्याला मसुरीचं पीठ. तर मसुरीची डाळ मला काढून ठेवायचं लक्ष नाही राहिलेलं आहे. जनरली सगळ्यांनाच मसुरीची डाळ माहिती आहे, पण नसेल माहीत तर ती किराणा शॉपमध्ये इझिली अवेलेबल असते. मसूर डाळ ही हेल्थसाठी खूप चांगली आहे आणि मसूर डाळ कोणाकोणाला माहीत नाही हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी ती सगळी डाळ बारीक करून घेतली आहे आणि मिक्सरमधनं ती बारीक होते इझिली आणि छानपैकी मग चाळणीतनं गाळून घ्यायची आपल्या पीठ गाळायच्या आणि एका एअरटाईट डबीमध्ये भरून ठेवायची. जेव्हा जेव्हा तुम्हाला फेस पॅक करायचा असेल त्यातला 1-1.5 चमचा घेतला तरी तो पुरे आहे. तर इथे घेते आहे मी काकडीचा रस. जास्त नको आहे आपल्याला काकडीचा रस. 1 ते 2 चमचे फक्त एवढाच रस पाहिजे आहे आपल्याला. आणि याच्यात ॲड करायचं आता मसुरीचं पीठ. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, आपल्याला फक्त काकडीचा रस हवा आहे. याच्यात मावेल तसं पीठ टाकायचं आहे, फक्त त्याच्या गुठळ्याने होऊ द्यायचे आहे. याचं काही कुठलं प्रमाण नाही आहे. जर आपल्याला एका व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर मग 1-2 चमचे घ्यायचा. जर जास्त बनवायचं असेल तर थोडं जास्त ज्यूस घ्यायचा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा यूज करा आणि 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि नंतर थंड्या पाण्याने वॉश करून टाकायचं. आता त्याच्यामध्ये मी थोडी अर्धा चमचा कॉफी टाकते. तुम्ही 1 पाऊच जरी कॉफी टाकलं तरी चालेल. एक छोटे पाऊच मार्केटमध्ये अवेलेबल असतात, ते पूर्ण पॅकेट टाकलं तरी चालेल. आणि थोडंसं हळद टाकायचं, एक अर्धा चमचा किंवा 2-3 थेंब. आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं की सगळे इन्ग्रेडियंट्स जेणेकरून सगळे एकजीव झाले पाहिजे. जर पातळ झालं तर ते सगळं चेहऱ्यावरून गळून पडेल. म्हणून मग आपल्या त्याने घट्ट होत आहे का ते बघायचं आणि तसं तसं ते पीठ ॲड करत जायचं. आता मी पाहत आहे ते थोडं पातळ झालेलं आहे. परत थोडंसं मसुरीचं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आणि इथे घेतलं आहे मी वेट वाईप्स. याने मी चेहरा क्लीन करत आहे, कारण मी क्रीम लावलं होतं थोडंसं. ते सगळं क्रीम मी पुसून घेत आहे. कारण कुठलाही फेस पॅक लावायच्या आधी आपल्याला चेहरा क्लीन पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर आता काही क्रीम वगैरे नाही आहे. आणि आता हे वरच्या डायरेक्शननी आपलं फेस पॅक लावून घ्यायचं. मी नेहमी सांगते फेस पॅक लावायच्या आधी की वरच्या डायरेक्शनने लावा.
आणि हा फेस पॅक सुकेपर्यंत तुम्ही काकडीचा जो किस करून ठेवला तो डोळ्यावर ठेवू शकता किंवा काकडीच्या रसामध्ये कॉटन टिप करून ते कॉटनसुद्धा डोळ्यावर ठेवू शकता. आणि इथे आता माझा फेस पॅक सुकलेला आहे. फेस पॅक कधी पण नॅचरली सुकलेला पाहिजे, फॅनच्या खाली बसून तो कधीही सुकवायचा नाही. आणि फेस पॅक धुताना कधी पण थोडंसं ओलं करायचं आणि मगच तो फेस पॅक वॉश करायचा. आणि तुम्ही आता बघू शकता किती ग्लो आलेला आहे, किती स्किन सॉफ्ट झालेली आहे आणि क्लीन झालेली आहे. अगदी पार्लरमधल्या महागड्या फेशियलपेक्षाही या फेस पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे. हा फेस पॅक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आता तुम्ही छान थंड पाण्याने धुवून टाका. इथे मी स्वच्छ पुसून घेत आहे फेस पॅक. आणि लगेच तुम्ही इथे मॉइश्चर लावून घ्यायचं. कुठलंही फेस पॅक लावलं तर कंपल्सरी मॉइश्चर लावणं आवश्यक आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती छान ग्लो आलेला आहे. जवळून दाखवते. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये लवकरच.